माऊलींच्या पालखीचा आज दुपारचा विसावा निरा या ठिकाणी आहे आणि दुपारनंतर निरा स्नान करून माऊली हे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत। पुणे जिल्ह्यातला प्रवास संपून आता माऊली हे सातारा जिल्ह्यात आपण त्याच निरा या ठिकाणच्या असलेल्या पालखी दलाच्या विसाव्या ठिकाणी आहोत। आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने पालखी दल सजवण्यात आलेले, विशेषतः इथं पोलीस प्रशासन त्याचबरोबर जी व्यवस्था आहे ती व्यवस्था देखील केली जाते। समोर पाहतो सुंदर अशी रांगोळी रेखाटली जाते आणि ती रांगोळी रेखाटून त्यामधून माऊलींच्या पालखीचं स्वागत देखील सुंदर पद्धतीने केलं जाते। समोर तुळशीचं वृंदावन या ठिकाणी रेखाटलं जाते, सुंदर पद्धतीने ही रांगोळी देखील काढली जाते। एकंदरीत माऊलीच्या वाटेवरती ज्या ज्या ठिकाणी माऊली विसावणार आहे त्याचबरोबर माऊली ज्या ज्या ठिकाणाहून जाणार आहे त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीने सुंदर पद्धतीने रांगोळी देखील काढल्या जातात। समोर हा पालखीचा विसावा आहे, या ठिकाणी पालखी ठेवली जाणार आहे आणि इथं माऊली जवळपास 1.5 तास या ठिकाणी विसावतील। जेवणाचा विसावा आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी आपण पाहतोय सकाळपासून अशा पद्धतीने जे भाविक आहेत हे दर्शन रांगेमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत आणि माऊली आल्यानंतर त्यांचा चरण स्पर्श करावा यासाठी सकाळपासून ही दर्शन रांगेसाठी ही जी दर्शन रांग आहे ती लांबच लांब रांग आहे। मात्र माऊली आल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यावं याच हेतूने हे सगळे जे वारकरी आहेत या ठिकाणी थांबलेले आहेत। परिसरातील आजूबाजूचे जे भाविक आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आज गेल्या 6-7 दिवसापासून माऊलींची पालखी ही पुणे जिल्ह्यामध्ये होते, मात्र आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे तिथं जंगी स्वागत केलं जाईल। या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी राजकीय मंडळी त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असतात। मात्र तत्पूर्वी जो माऊलीचा दुपारचा विसावा आहे तो दुपारचा विसावा निरा या ठिकाणी आहे आणि भाविक वारकरी मोठ्या संख्येने या विसाव्याच्या ठिकाणी विसावलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, निरा।